नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी आय एम रिअली सॉरी की मी 2 दिवस तुम्हाला कुठलेही रिव्ह्यूज देऊ शकले नाही, कारण माझ्या काही पर्सनल कारणामुळे मला ते जमलं नाही. त्यासाठी आय एम रिअली सॉरी. परंतु आजपासून तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या आवाजात सगळे रिव्ह्यूज ऐकायला मिळतील. रविराज, पूर्णाजी, प्रतिमा, कल्पना, प्रिया आणि सायली सर्वजण आता नाटक बघण्यासाठी चाललेले असतात. मग पूर्णाजी रविराजला म्हणत असते की रविराज, आपण वेळेवर तर पोहोचू ना नाटकाला, नाहीतर मग नाटक सुरू झाल्यानंतर मला ते बघायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे कलाकारांनाही डिस्टर्ब होतं आणि ऑडियन्सला सुद्धा डिस्टर्ब होतं. परंतु प्रियाची मात्र काही ना काहीतरी खटाटोप चालूच असते, कारण तिला सगळ्यांसोबत नाटकाला जायचं नसतं. काहीतरी कारण काढून तिला गाडीच्या खाली उतरायचं असतं. त्यामुळे तिची वर्षा ह्या मैत्रिणीला ती कॉल लावते. खरं तर तिने कॉल लावलेला नसतो, खोटं खोटं ती बोलत असते आणि म्हणत असते की हॅलो वर्षा, अगं आत्ता मला नाही जमणार ग, अगं मी माझ्या फॅमिलीसोबत आहे. अगं तुला माहिती आहे का, इतक्या वर्षांनी माझी आई नाटक बघणार आहे आणि तिला सोडून मी कसं काय येऊ ग? नाही, मला तर नाही बाबा शक्य होणार, ठेवते मी फोन, असं म्हणून प्रिया मुद्दामच फोन ठेवते आणि रविराजला ऐकवणूक करत असते. मग रविराज प्रियाला विचारतो की काय ग तन्वी, कोणाचा फोन होता? तेव्हा प्रिया सांगू लागते की अहो बाबा, आमच्या कॉलेजमध्ये एक मोठी फॅशन डिझायनर येणार आहे आणि सोबतच त्या आमचे वर्कशॉप सुद्धा घेणार आहेत. पण जाऊ द्या ना, आता माझं मिस होईल आणि मी आईसाठी काहीही करू शकते, त्यामुळे वर्कशॉप काय आहे. मग रविराज गाडी थांबवतो आणि प्रियाला म्हणतो की एवढं मोठं वर्कशॉप आहे, महत्त्वाचं वर्कशॉप आहे आणि ते तुला बुडवायचंय? मला तरी वाटतं तन्वी की तू कॉलेजला जायला हवं आणि ते वर्कशॉप सुद्धा अटेंड करायला हवं, नाहीतर तुझं मिस होईल. तर पूर्णाजी सुद्धा म्हणत असते की हो तन्वी, रविराज बोलताय ते अगदी बरोबर आहे. हे बघ प्रतिमासोबत आम्ही सर्वजण तर आहोतच ना, परंतु तुझा महत्त्वाचा अभ्यास नको बुडायला, तुझा वर्कशॉप नको बुडायला, त्यामुळे तू जा. प्रिया म्हणते की हो ना, आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या एवढ्या मोठ्या फॅशन डिझायनर आहेत की त्यांची फक्त अपॉइंटमेंट घेण्यासाठी 3-3 दिवस थांबावं लागतं. काय करू मला तर काही कळतच नाहीये, कारण आई पण माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे आणि वर्कशॉप सुद्धा. तर कल्पना म्हणते की अगं तन्वी, जर असं असेल तर तू वर्कशॉप कर ना, प्रतिमासोबत तर आम्ही सगळेजण आहोतच. मग प्रिया आता नाटकं करत प्रतिमाला विचारते की आई, अगं मी गेली तर चालेल का ग? प्रतिमा मात्र काही बोलत नसते. प्रियाच्या जीवाची मात्र नुसती धडपड सुरू असते आणि विचार करत असते की अगं बाई प्रतिमा, पटकन हा बोल ना. आता जर सायलीने ही गोष्ट विचारली असती ना, तर कशी लवकर हा म्हटली असती ही बाई. कल्पना प्रियाला म्हणते की अगं तन्वी, तू वेळ कशाला दवडतीयस, अगं जा लवकर, नाहीतर तुला वर्कशॉपला पुन्हा एकदा उशीर होईल. मला काय वाटतं माहितीये का, तसंही आता तन्वीचं वर्कशॉप आहे, तन्वी तर काही येणार नाही. मला असं वाटतं आपण हा प्रोग्रामच कॅन्सल करूयात. असं म्हटल्यावर प्रिया लगेच डोळे मोठे करते. जर यांचं नाटक जर कॅन्सल झालं तर तिला अर्जुनला भेटता येणार नसतं आणि मग सगळ्याच प्लॅनची वाट लागणार असते. त्यामुळे प्रिया घाबरते. पूर्णाजी सुद्धा कल्पनाच्या बोलण्याशी सहमत होते आणि म्हणते की हो कल्पना, बरोबर बोलतीयस तू, जाऊया का मग आपण घरी? तेव्हा प्रिया म्हणते की नाही, तुम्ही घरी नका जाऊ. आणि घरी कशाला जायचंय? अहो कल्पना मामी, तुम्ही व्हा ना पुढे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा ना नाटक बघायला. आपण काय नंतर बघू शकतो एकत्र कधीतरी नाटक, परंतु आता तुमचं चुकायला नको. सगळेजण आले, आई पण आहे तुमच्यासोबत, मग तुम्ही सर्वजण नाटक बघायला जा. आणि तुम्ही सर्वजण इतका आग्रह मला करताय कॉलेजला जाण्यासाठी, तर ठीक आहे, मी जाते कॉलेजला आणि करते माझं वर्कशॉप अटेंड. शेवटी अभ्यास पण खूप महत्त्वाचा असतो ना. मग तुम्ही जा नाटकाला, सगळेजण एन्जॉय करा. आणि कल्पना मामी, हे घे माझे तिकीट्स. मग प्रिया आता लगेचच कल्पनाच्या हातावर ते तिकीट ठेवते आणि गाडीचा दरवाजा उघडून आता प्रिया खाली उतरते. त्यानंतर रविराज आणि बाकीचे सर्वजण पुढे निघून जातात. परंतु सायलीच्या मनात प्रियाविषयी जरा डाऊटच येत असतो की ही नक्की कसं काय नाही म्हटली, हिला खरंच वर्कशॉप आहे की नाही. सायलीला थोडा डाऊट आलेला असतो. तर प्रिया आता गाडीच्या खाली उतरलेली असते आणि ती विचार करत असते की इतक्या नामवंत व्यक्तीचं वर्कशॉप असं लगेच कसं काय ठरेल, अचानक कसं काय ठरेल? प्रिया खोटं बोलून तर निघाली नसेल ना, असा सायलीला डाऊट येतो. आणि लगेचच जेव्हा प्रिया आश्रमात होती तेव्हाचा तिला क्षण आठवतो. जेव्हा सर्वजण मूव्ही बघण्यासाठी गेले होते तेव्हा प्रियाने अशीच नाटकं केली होती. सर्व क्षण आता तिला आठवू लागतो की जेव्हा थिएटरमध्ये सर्वजण आले होते तेव्हा प्रिया लगेचच माझ्या पोटात दुखतंय असं म्हणून कांगावा करायला लागली होती.
तेव्हा काकू प्रियाला म्हटलेले असतात की अगं तू एक काम कर ना, तू इथे खाली बस ना, म्हणजे तुला बरं वाटेल, थोडं बसली ना तुला बरं वाटेल. तर प्रिया म्हणत असते की नाही नाही, बसायचं कशाला त्याच्यामध्ये, तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण मूवी बघा, तुम्ही थिएटरला जा, मी मस्त घरी जाऊन आराम करते. तेव्हा तिथे विलास काका सुद्धा असतात आणि विलास काका म्हटलेले असतात की मी जातो प्रिया सोबत घरी, तुम्ही एक काम करा, तुम्ही आनंदाने मूवी बघा आणि मी प्रियाला घेऊन घरी निघून जातो. आता प्रियाच्या बद्दल सायली खूपच विचार करू लागते. विचार करत असते की तेव्हा सुद्धा प्रिया खोटं बोलूनच बाहेर निघाली होती, थिएटरच्या बाहेर गेली होती. मग आजही प्रियाचा असाच काही प्लॅन असेल का? आणि मग तिला अर्जुनचं बोलणं आठवतं. जाता जाता अर्जुन तिला म्हटलेला असतो की अहो ही प्रिया अशी कशी आहे, कारण मला तर ती म्हटली होती की अर्जुन मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे, मग अचानक कशी काय निघून गेली? मला तर असं वाटतंय की नक्कीच तिचा काहीतरी प्लॅन असणार आहे. सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. तेव्हा पूर्णा आजी आरशातून सायलीला बघते की सायली कसला तरी खूपच विचार करतेय. त्यामुळे पूर्णा आजी सायलीला विचारते की काय ग सायली, काय झालं, कसला एवढा विचार करतेयस? मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक आणि यातूनच तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करायची आहे आणि त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांनाच ग्राह्य धरलं जाईल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय, चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि व्हिडिओला लाईक देखील केलंय. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेचच आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. आणि तसंही आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकली आहे, त्यामुळे तुम्ही कसली वाट बघताय? कदाचित पुढची पैठणी तुमची सुद्धा असू शकते. त्यामुळे लगेचच जाऊन खाली कमेंट करा. सायली म्हणते की काही नाही पूर्णाजी, मगाशी ना जरा यांना पित्ताचा त्रास होत होता आणि मी यांना गोळ्या द्यायलाच विसरली. मी पटकन घरी जाऊन गोळ्या देऊन येऊ का त्यांना? कल्पना म्हणते की अरे देवा, आता अर्जुनचं दुखतंय म्हटल्यावर सायलीला काही ते चैन पडणार नाही. सायली, एक काम कर, तू लवकर जा, परंतु लवकर ये हा, आम्ही सर्वजण तुझी वाट बघेल. तेव्हा सायली म्हणते की हो आई, तुम्ही व्हा पुढे, मी येते मागून. सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा त्या, मी जर आता तुमच्यासोबत नाही आले तर चालेल का तुम्हाला? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो ग, तू तुझ्या कामासाठी जा. मग सायली आता गाडीच्या खाली उतरते आणि मग बाकीचे सर्वजण नाटक बघण्यासाठी पुढे निघून जातात. तर इकडे आमदार कॉलवर असतात. आमदार कॉलवर कोणाशी तरी बोलत असतात की जर ऐकत नसेल तर बुलडोझर घालून टाक त्याच्यावरती. मला दुसरं तिसरं काहीच माहीत नाही, ती जागा आजच्या आज आपल्या ताब्यात आली पाहिजे. त्याच वेळी तिथे मैपत आणि साक्षी येतात. आमदारचं बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं. हो साहेब, आमच्यासाठी तरी फिरवा एखाद्या दिवशी बुलडोझर, म्हणजे कसं आमचं सुद्धा काम होऊन जाईल ना. आमदार म्हणतात की तुम्ही परत आलात? तेव्हा मैपत म्हणतो की हो साहेब, आता शेवटी आमचं काम आहे म्हटल्यावर तुमची उंबरी आम्हाला झिजवावी तर लागणारच ना. काल जवळजवळ 2 तास आम्ही बाहेर बसलेलो होतो आणि आजही आम्ही 3 तास बाहेर बसलोय. करून टाका आमचं काम लवकर. साक्षी म्हणते की हो ना सर, प्लीज आमचं काम करून टाका ना, म्हणजे आम्ही पण तुम्हाला त्रास नाही देणार. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही त्या जागेवरती बुलडोझर फिरवला, ती जागा आम्हाला मिळवून दिली आणि त्यावरचा स्टे जर हटवला ना, आणि जर असं तुम्ही केलं तर आमच्या 7 स्टार हॉटेलमधला परमनंट शेअर तुम्हाला मिळेल. मैपत म्हणतो की हो साहेब, जर तुम्ही आता फोन फिरवला आणि जर बुलडोझर फिरवायला सांगितलं तिकडं तर लगेचच तुमचं सुद्धा हॉटेल होईल. मैपत आणि साक्षीची ही ऑफर आमदारांना आवडते. मग आमदार मैपतला म्हणतात की मैपत, तुम्ही फारच चिवट आहात हा. मैपत आणि साक्षी लगेचच आता आमदारांसमोर बसतात. आमदार मैपतला विचारतात की काय म्हटलं, जजचं नाव काय होतं? मैपत सांगतो की पोद्दार म्हणून आहेत, बघा बरं विचारून. मग आमदार लगेचच पोद्दार साहेबांना कॉल करतो, म्हणजे जजला कॉल करतो आणि म्हणत असतो की काय, ओळखलं का? अहो काय बोलताय, माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह असायलाच पाहिजे ना. बरं ते सगळं सोडा, माझं एक महत्त्वाचं काम करून टाका तेवढं. वात्सल्य आश्रमाची जागा मैपत शिकरे यांना हवी आहे. ती जागा साक्षी कन्स्ट्रक्शन यांनी विकत घेतली आहे. तर कोणत्या तरी वकिलाने त्यातून पर्सनल दुश्मनीमधून स्टे आणलाय. तो स्टे फक्त आपल्याला हटवायचा आहे. कराल ना तेवढं काम? आणि हो 2-3 दिवसांनी भेटूच की आपण, चांगला मटणाचा बेत करूयात आणि तसंही भेटल्यानंतर बोलूयात आपण बाकीचं सगळं काही. असं म्हणून आमदार फोन ठेवतात आणि मैपतला ते म्हणतात की अभिनंदन अभिनंदन, आता तुमच्या जागेवरचा स्टे हटलाय, आता तुमचं काम झालं म्हणूनच समजा.
मैपत साक्षीला कॉंग्रॅच्युलेट करतो. दोघंही खूपच खुश असतात, कारण एवढे दिवस झालेले असतात ते त्या जागेच्या मागे लागलेले असतात. परंतु तरीसुद्धा अर्जुनमुळे काही स्टे हटलेला नसतो आणि आता आमदाराचे पाय पकडल्यामुळे एका क्षणामध्ये तो स्टे हटणार असतो. त्यामुळे मैपत आणि साक्षी मात्र खूपच खुश असतात. तर इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि विचार करत असतो की ही तन्वी अशी कशी काय, म्हणजे तिने तर मला सांगितलं होतं की तिला नाटकाला नाही जायचंय, तिला माझ्यासोबत वेळ स्पेंड करायचा आहे, परंतु तरीसुद्धा ती नाटकाला का गेली. आणि हो, जेव्हा ती जात होती तेव्हा तिचा चेहरा अर्जुनला आठवत असतो की कशी विचित्र पद्धतीने हसत होती ती. नक्की हिचा नेमका प्लॅन काय असेल, काय करते ही मुलगी, मला खरंच काही कळत नाही. तेवढ्यातच आता रूमचा दरवाजा वाजतो आणि मग अर्जुनला समजतं की अरे, मला माहिती ही 100% तन्वीच असणार. अर्जुन लगेचच दरवाजा उघडतो, खुश होऊन दरवाजा उघडतो. बाहेर तन्वी उभी असते. ते बघून अर्जुन म्हणतो की अरे तन्वी, तू, अगं तू इथे कशी काय आली. तेव्हा प्रिया त्याला म्हणते की अरे अर्जुन, असं काय करतोय, आपलं ठरलं होतं ना की स्पेशल दिवशी स्पेशल बोलायचंय म्हणून. आणि काय रे, तू तर मला सोडून आला ना दाराजवळ. मला तर वाटलं होतं की छान माझी रोमॅन्टिक पद्धतीने तू वाट बघत असशील. अर्जुन म्हणतो की अगं तन्वी, तू गेली नाटक बघायला, मग काय, मला असं वाटलं की तुला काय माझ्याशी बोलायचंच नाहीये. मग प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे असं कसं काय होईल, माझ्या मनात जे काही आहे ते शेवटी तुला कळायला तर हवं ना, आणि त्या गोष्टीसाठी मी स्पेशल तयारी सुद्धा केली आहे. अर्जुन म्हणतो की कसली तयारी. प्रिया म्हणते की अरे चिल, बघ तू मी काय केलंय ते. आणि असं म्हणून अर्जुनचा हात ओढत त्याला ते दाखवायला नेत असते. तर इकडे प्रियाने आता हात ओढून अर्जुनला खाली आणलेलं असतं. घरामध्ये कोणी नसतं, त्या गोष्टीचा प्रियाने चांगलाच फायदा घेतलेला असतो. तिने सगळ्या हॉलमध्ये मस्तपैकी फुगे वगैरे लावून, लाईट्स वगैरे लावून, कॅन्डल लाईट सजवून, सगळं काही सजवून अगदी छान असं डेकोरेशन केलेलं असतं अर्जुनला इम्प्रेस करण्यासाठी. अर्जुन जेव्हा हे सर्व बघतो त्याला तर धक्काच बसतो, कारण प्रियाने हे सगळं केलेलं असतं आणि आता प्रियाच्या नक्की डोक्यात तरी काय आहे अशी अर्जुनला भीती वाटायला लागते. मग प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, बघ ना मी किती छान अरेंज केलंय ना, सगळीकडे कॅन्डल पण आहे, आपण कॅन्डल लाईट डिनर करूयात आता. आणि बघ ना मी सुद्धा रेड घातलंय, तूही रेडच घातलंय, प्रेमाचा रंग लाल. मग अर्जुनचा हात धरून प्रिया अर्जुनला खाली घेऊन येते आणि मग अर्जुन म्हणतो की अरे हे सर्व डेकोरेशन, कॅन्डल लाईट वगैरे हे काय आहे. तर प्रिया म्हणते की हे सर्व मी तुझ्यासाठी केलंय अर्जुन, खास तुझ्यासाठी. कसं आहे अर्जुन हे सगळं, आवडलं ना तुला. तेव्हा अर्जुन प्रियाकडे बघत मनात म्हणत असतो की तन्वी आज अशा काहीतरी मूडमध्ये आहे की ती विलासच्या खुनाबद्दल नक्कीच काहीतरी सांगून बसणार. मला आता यावेळी मिसेस सायलींची खूप गरज होती. मिसेस सायली यावेळी इथे असणं खूप गरजेचं आहे, कारण ही प्रिया माझ्यासोबत काय करेल काही सांगता येत नाही ह्या पोरीचं. मिसेस सायली, तुम्ही प्लीज लवकर या, जिथे कुठे असाल लवकर या तुम्ही फक्त. प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन, अरे डेकोरेशन कसं आहे, तू तर मला काही बोललाच नाही, तुला कसं वाटलं डेकोरेशन. अर्जुन म्हणतो की अरे डेकोरेशन तर खूपच छान आहे, म्हणजे लाजवाब, अगदी ब्युटिफुल आहे हे डेकोरेशन. मग प्रिया लगेचच अर्जुनच्या जवळ जाते आणि म्हणते की म्हणजे माझ्यासारखं असंच म्हणायचंय ना तुला. मग अर्जुन सुद्धा मूडमध्ये येऊन प्रियाला म्हणत असतो की एक्झॅक्टली मला तसंच म्हणायचं होतं, तुझ्यासारखं सुंदर झालंय डेकोरेशन. प्रिया अर्जुनला म्हणते की आता तुला एवढं डेकोरेशन आवडलं आहे तर त्या बदल्यात मला माझं गिफ्ट हवंय. अर्जुन म्हणतो की गिफ्ट, कसलं गिफ्ट. आता प्रिया सारखीच अर्जुनला चिकटत असते, त्यामुळे अर्जुन तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायलीची वाट बघत असतो की सायली कधी येईल आणि कधी हा प्रकार सगळा थांबेल. प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, मला तुझ्याकडनं हे गिफ्ट हवंय की तुला माझ्यासोबत रोमॅन्टिक डान्स करायचा आहे. मग देशील ना तू मला हे गिफ्ट. तर अर्जुन आता नाही म्हणू शकत नसतो, कारण अर्जुन जर नाही म्हटला तर शेवटी तोंडावर पडेल. त्यामुळे प्रियाला म्हणत असतो की वाय नॉट, मी का नाही देणार हे गिफ्ट तुला. मग आता प्रिया आणि अर्जुन दोघंही भिजून गेला वारा या गाण्यावरती डान्स करत असतात. प्रिया सारखीच अर्जुनच्या जवळ जात असते आणि अर्जुनला त्या गोष्टी फार इरिटेट होत असतात. अर्जुन सारखा प्रियापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि मधून मधून सायलीकडे बघत, दारात सायलीची वाट बघत असतो. सायली अजून काय आलेली नसते. अर्जुनला कळत नसतं की बापरे, आता किती वेळ मी हे सगळं सहन करणार, कारण ही प्रिया अर्जुनच्या जवळ जाण्याचा एकही चान्स सोडत नसते. आणि मग अर्जुन डायरेक्टली नाहीही म्हणू शकत नसतो, कारण अर्जुन जर नाही म्हटला तर प्लॅन फसेल आणि मग प्रियाला सगळ्या गोष्टी कळतील. इथपर्यंत अर्जुन आलेला असतो आणि मग थोड्याशा गोष्टीसाठी जर त्याने नकार दिला तर परत प्लॅन फसेल याची भीती अर्जुनला वाटत असते. त्यामुळे प्रियासोबत कसा तरी सर्वाइव्ह तो करत असतो.
मग आता शेवटी प्रियाने अर्जुनच्या गळ्यामध्ये हात घातलेले असतात आणि अर्जुनकडे बघत असते. अर्जुनही प्रियाकडे बघत असतो, पण तो नाईलाजाने बघत असतो. प्रिया फार प्रेमाने अर्जुनकडे बघत असते आणि त्याच वेळी सायली तिथे आलेली असते. आता सायली दरवाजाजवळ येते, पण दरवाजा आतून बंद असतो, त्यामुळे सायलीला काही दरवाजातून आतमध्ये येता येत नाही. म्हणून आता खिडकीचा आधार घेऊन आता सायली खिडकीमध्ये डोकून बघते, तर अर्जुन आणि प्रिया दोघंही एकमेकांमध्ये डुबून गेलेले असतात, बुडून गेलेले असतात. प्रियाने अर्जुनच्या गळ्यात हात टाकलेला असतो, ते बघून सायलीला खूप राग येतो. सायलीची अगदी तळमळ झालेली असते, परंतु त्यावेळी तिला हेही दिसत असतं की त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरू आहे. मग अर्जुन प्रियाला म्हणत असतो की काय ग प्रिया, सांग ना, तुम्हाला काहीतरी आज सांगणार होती, तुला माझ्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं होतं, बोल ना, काय बोलायचं होतं तुला? आपण एक काम करूयात ना, आपण मस्त बोलूयात, मस्त गप्पा मारूयात, इथे बस ना, तू मला एक काम कर, तुझ्या लहानपणीच्या गोष्टी सांग, लहानपणीच्या मेमरीज सांग. मला एक गोष्ट सांग की तुझा आणि विलास काकाचा तर खूप महत्त्वाचा बॉन्ड होता ना, मग नक्की आश्रमामध्ये तुम्ही काय काय करायचे, तुम्ही कसं एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचे, मला जरा सांगशील का तू समजून थोडंसं, आणि आपण बोलूयात ना, निवांत बोलूयात, असं अर्जुन प्रियाला म्हणत असतो. अर्जुन पुढे बसण्यासाठी जात असतो, तेव्हा प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, मला तुझ्याशी वेगळ्या गोष्टींवर बोलायचं आहे. मग अर्जुन म्हणतो की वेगळ्या गोष्टींवर, बोल ना, कशाबद्दल बोलायचंय तुला? आता सायली हे सर्व बघत असते. प्रिया हळूहळू अर्जुनच्या जवळ जात असते. अर्जुन, अरे आपल्या आयुष्यात काय काय होऊन गेलं ना? अर्जुन म्हणतो की हो ना. प्रिया म्हणते की बघ ना, आपण लहान होतो तेव्हा आपलं लग्न जमलं होतं, मग त्यानंतर आपण दूर गेलो, आपण पुन्हा एकत्र आलो, मग आपण पुन्हा एकदा जवळ येत होतो, परंतु काय झालं, सायलीमुळे आपण पुन्हा दुरावलो. पण आता आपण एकत्र आलोय, आपण जवळही आलोय, मग आता आपलं लग्न व्हायलाच हवं. आता सायली हे सर्व ऐकत असते. सायलीच्या जीवाची आता लाहीलाही झालेली असते. सायलीला खूप विचार येत असतो, सायलीचा जीव खूप घाबरत असतो, कारण प्रिया अर्जुनच्या मिठीमध्ये असते. पुढे मग प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, ही सगळी तयारी मी कशासाठी केली तुला माहिती आहे? ही सगळी तयारी मी तुला प्रपोज करण्यासाठी केली आहे. हे ऐकल्यावर अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसतो. मग सायली सुद्धा हे सर्व बघत असते. सायलीलाही मोठा धक्का बसतो. अर्जुन आता कसं बसं प्रियाशी बोलणं नाकारत असतो आणि प्रियाला म्हणत असतो, अगं तन्वी, हे सगळं तू बोलतीयस खरं, परंतु माझं तर आता लग्न झालंय ना? प्रिया म्हणते की हो, झालं तर झालं लग्न, एवढं काय त्याच्यामध्ये, आणि तसंही डिवोर्स घ्यायला कितीकसा वेळ लागतो अर्जुन. आता ही गोष्ट सुद्धा तुझ्यासारख्या वकिलाला मी समजून सांगायची का? मग घेशील ना डिवोर्स तू अर्जुन? अर्जुन, तू माझ्यासाठी त्या सायलीसोबत डिवोर्स घेशील ना? प्रिया जेव्हा असं अर्जुनला म्हणते तेव्हा अर्जुनला तर धक्काच बसलेला असतो की बापरे, ही प्रिया माझ्याकडून आता काय काय वदवून घेते काय माहिती. आणि मग अर्जुन कसं बसं त्यातून सुटण्यासाठी विषय बदलत असतो. प्रियाला तो म्हणत असतो की अगं असं काय बोलतीयस तू, आणि आपण कुठल्या विषयावर बोलतोय आता? अगं तू या सगळ्या गोष्टींचा विचार कर ना, आपल्या दोघांचं इतकं छान कसं काय जमतं, आपल्या दोघांचं ट्युनिंग एवढं चांगलं कसं काय, आपण एकमेकांशी बऱ्याच गोष्टी शेअर करतो, आपण एकमेकांशी छान गप्पा देखील मारतो. खरं सांगू का, मला तुझ्यासोबत अगं टाइम स्पेंड करायला खूप आवडेल. मला तुझ्या गप्पा ऐकायला आवडतील, तुझ्या लहानपणीच्या गप्पा, तुझ्या आश्रमातल्या गप्पा, हे सगळं तू मला सांग ना. आणि तुझे विलास काकांबद्दल तर तू मला काही सांगतच नाही. विलास काकांसोबत तुझं खूप छान जमायचं ना? तेव्हा प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे हे काय लावलेस तू, आणि काय सारखं आश्रम लावून बसलायस? अरे इथे तर फक्त तू आहेस आणि मी आहे, बाकी आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नाही. परंतु सायली तिथेच उभी असते आणि तिला हे सगळं बघवतच नसतं की प्रिया अर्जुनच्या किती जवळ जातीये आणि किती अंगसटीला जातीये. प्रिया अर्जुनला विचारते की अर्जुन, मग काय तुझं माझ्यावर प्रेम तर आहे ना? आता अर्जुन नाही म्हणू शकत नसतो, कारण आतापर्यंत प्रियासोबत जे नाटक केलेलं असतं ते प्रेमाखातर केलेलं असतं आणि प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात ओढूनच प्रियाला फसवायचं असतं, तिचा केससाठी उपयोग करून घ्यायचा असतो. आणि त्यामुळे आता अर्जुन तिला नाही म्हणू शकत नसतो. त्यामुळे प्रियाला म्हणतो की हो, आहे माझं तुझ्यावर प्रेम. मग प्रिया अर्जुनला म्हणते की हो ना अर्जुन, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? मग मला 3 जादूचे शब्द ऐकायचे, प्लीज तू माझ्यासाठी म्हण ना 3 शब्द. तर अर्जुन मात्र आता उभाच असतो. अर्जुनला काय बोलावं तेच कळत नसतं. सायलीला इकडे खूप भीती वाटत असते की आता अर्जुन सर प्रियाला खरंच आय लव्ह यू बोलतील का? मग प्रिया मोठमोठ्याने हसू लागते. अर्जुन म्हणतो की काय झालं? प्रिया म्हणते की हो, मला माहिती आहे अर्जुन, तू हे सर्व का बोलत नाहीये. तुला ते 3 जादूचे शब्द माझ्याकडनं ऐकून घ्यायचे ना? तुला पहिल्यांदा मी बोलावं असं वाटतंय ना? मला माहिती आहे ते 3 मॅजिकल वर्ड्स पहिल्यांदा तुला माझ्याकडनं ऐकायचे, मग तू म्हणणार आहेस ना, बरोबर ना अर्जुन?
मग प्रिया आता एक गुलाबाचं फूल घेते आणि मग गुडघ्यावर बसते आणि अर्जुनला ती प्रपोज करते. अर्जुनला ती म्हणते की अर्जुन, मी फक्त तुझीच आहे, आय लव्ह यू, असं ती अर्जुनला म्हणते. सायली हे सर्व प्रकार बघत असते. सायलीला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. सायलीला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. तर अर्जुन नुसताच सायलीची वाट बघत असतो की कधी एकदाची सायली येईल, कारण कुठलं काही व्यत्यय सुद्धा येणार नसतो. घरातले सर्वजण घरामध्ये नसतात आणि त्यामुळे प्रियाला मोठा चान्स भेटलेला असतो. प्रियाला नाही तरी कसं म्हणायचं, प्रियाला कशा प्रकारे आपण टॅकल करायचं, ही गोष्ट अर्जुनला समजत नसते आणि सारखं सारखं तो दाराकडे बघत असतो की कधी एकदाची सायली येईल आणि हा सगळा प्रकार थांबेल असं त्याला वाटत असतं. दाराकडे वाट लावून तो बघत असतो आणि मग प्रिया जेव्हा गुडघ्यावर बसलेली असते, तिच्या हातामध्ये फूल असतं, ती अर्जुनला प्रपोज करत असते, तेव्हा ती नोटीस करते की याला मी एवढं प्रपोज करतेय तरी याचं लक्ष इकडे का आहे आणि हा सारखा दाराकडे का बघतोय, असं म्हणताच प्रियाचं लक्ष दाराकडे जातं आणि मग दाराच्या तिथे खिडकीच्या जवळ पडद्याच्या मागे सायली लपलेली असते आणि अर्जुनला ते दिसलेलं नसतं, परंतु प्रियाला सायली दिसलेली असते. आणि मग प्रिया विचार करते की अच्छा, म्हणजे माझ्या नकळत अर्जुनने सायलीला इथे बोलावून घेतलं. तर ठीक आहे, मग तुम्ही तर माझं काम अजूनच सोपं करताय, आज सगळं सत्य बाहेर पडेलच. मग प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे गुलाब घे ना, गुलाब घे माझ्या हातातून, म्हणते 3 शब्द, असं आता जबरदस्तीने प्रिया अर्जुनला म्हणत असते. प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, अर्जुन घे ना रे गुलाब, आणि जबरदस्तीने आता ते गुलाबाचं फूल ती अर्जुनच्या हातामध्ये देते आणि म्हणते की अर्जुन, आता म्हण ना, आता म्हण बरं मला आय लव्ह यू. मला दुसरं तिसरं काही माहित नाही, तू पटकन मला आय लव्ह यू म्हण, तूही मला ते 3 मॅजिकल वर्ड्स बोल अर्जुन, मी आतुर झाले ते ऐकण्यासाठी. अरे कितीतरी वर्ष मी या गोष्टीची वाट बघितली आहे, प्लीज अर्जुन, प्लीज तू मला आता आय लव्ह यू म्हण, असं प्रिया आता जबरदस्तीने अर्जुनला म्हणत असते. अर्जुन मात्र प्रियाला नाकारत असतो, प्रियापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग एका ठिकाणी जाऊन अर्जुन खुर्चीवर बसतो. तर प्रिया त्याच्या जवळ येते, त्याच्या मांडीवर डोकं ठेवते आणि अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन, अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुला काय सांगू, तुझंही आहे ना माझ्यावर प्रेम. अर्जुन प्लीज बोल ना, प्लीज बोल ना अर्जुन माझ्यासोबत, तुझं आहे ना माझ्यावर प्रेम. अर्जुन अरे सांग ना. तेव्हा अर्जुन तडक तिथून उठतो आणि जिन्याजवळ येतो. प्रिया त्याच्या पुन्हा मागे येते, अर्जुनला ती फोर्स करत असते, अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे म्हण ना काहीतरी अर्जुन, आहे ना खरंच तुझं माझ्यावरती प्रेम. सायली हे सगळं बघत असते, तिच्या जीवाची आता घालमेल होत असते. अर्जुनवर तिचा विश्वास असतो की नाही, ते प्रियाला कधी आय लव्ह यू म्हणणार नाही आणि प्रियाला कधी प्रपोजही करणार नाही. तू प्रिया ही इतक्या पद्धतीने अर्जुनच्या मागे लागलेली असते, अर्जुनच्या जवळ येत असते. मग आता हा क्षण काही वेगळा घडतो की काय, अशी सायलीला खूप भीती वाटायला लागते. अर्जुन आता प्रियाला प्रपोज करतो की काय असंही सायलीला वाटू लागतं. प्रिया पुन्हा पुन्हा अर्जुनच्या जवळ जात असते आणि अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझं आहे ना माझ्यावर प्रेम, सांग ना प्लीज अर्जुन, प्लीज अर्जुन, असं ती प्रिया खूपच फोर्स करत असते अर्जुनला. आणि मग अर्जुनला खूप राग येत असतो. अर्जुन आता स्टॉप इट असं प्रियाला म्हणतो आणि बाजूला जात असतो. त्याला खूप राग आलेला असतो, जोरजोरात तो हात झटकत असतो आणि या सगळ्या गोष्टी सायली बाहेरून बघत असते. सायलीला सगळं दिसत असतं की अर्जुनचं नक्की काय होतंय, अर्जुनला आता नक्की काय वाटतंय, अर्जुन आता काय फील करतोय, ह्या सगळ्या गोष्टी सायलीला समजत असतात. आता जोपर्यंत तू मला आय लव्ह यू म्हणत नाही तोपर्यंत मी काय तुला सोडणार नाही, प्लीज अर्जुन मला आय लव्ह यू म्हण, असं म्हणत ती प्रेमाची भीक मागत असते. प्रिया आता मुद्दामच अर्जुनला सोफ्यावर पाडते. अर्जुन खाली पडलेला असतो. आता प्रिया हळूहळू अर्जुनच्या जवळ येत असते. आता अर्जुनला हे अजिबात नको असतं. अर्जुनला खूप भीती वाटत असते या सगळ्या गोष्टीची आणि सायलीला आपण धोका देतोय या गोष्टीची जाणीव अर्जुनला असते. त्यामुळे अर्जुनला आता हे अजिबात सहन होत नाही. सायली हे सगळं बघत असते. आता मात्र अर्जुन सर पिघळतील की काय, अर्जुन सर आता मेल्ट होतील की काय आणि प्रियाच्या प्रेमाला भुलतील की काय, असा सायलीला खूप मोठा प्रश्न पडतो. सायली खूप घाबरलेली असते. सायलीने तर डोळेच बंद केलेले असतात की आता पुढे काय होईल हे दृश्य ती बघू शकत नसते. दोघेजण इतके जवळ आलेले असतात की बस रे बस. प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे म्हण ना मला आय लव्ह यू, आणि असं म्हणत प्रिया अर्जुनच्या खूपच जवळ येते आणि तेव्हा अर्जुनला आता ते अजिबात सहन होत नाही ते प्रियाचं जवळ येणं आणि मग प्रियाला तो दूर ढकलून देतो आणि स्टॉप इट म्हणतो. प्रिया अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन प्रियाला म्हणतो की स्टॉप इट तन्वी, हे बघ माझं तुझ्यावर कधी प्रेम नव्हतं, कधी प्रेम असूही शकत नाही. माझं फक्त आणि फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे.
अर्जुनने सायलीवर असलेलं प्रेम कबूल केलेलं असतं आणि ते बघून सायली खूप आनंदी झालेली असते. प्रिया मात्र शॉकमध्ये असते. प्रियाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं, खूप दुःख झालेलं असतं. परंतु त्याच वेळी सायलीला हे कन्फर्म झालेलं असतं की अर्जुनचंही तिच्यावर प्रेम आहे. अर्जुनने एवढं ॲग्रेसिव्ह होत आता हे कबूल केलेलं असतं की त्याचं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे. तर सायली आता खूप आनंदात असते आणि सायलीला या गोष्टीमुळे कळलेलं असतं की अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे आणि मग आता ते दोघंही कधीही वेगळे होणार नाही ही गोष्ट आता सायलीला समजलेली असते. तर प्रियाला मात्र हे सत्य वदवून घ्यायचं असतं. तिला माहीत असतं की अर्जुन माझ्यासोबत नाटक करतोय. तिला हे फक्त वदवून घ्यायचं असतं, तेही फक्त अर्जुनच्या तोंडून, आणि म्हणून तिने एवढा सगळा ड्रामा केलेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की आता अर्जुनच्या तोंडून सायलीने ऐकलंय की त्याचं तिच्यावर प्रेम आहे, पुन्हा काही वेगळा ट्विस्ट येईल का मालिकेत की अर्जुन असं सांगेल की मी प्रियाला फक्त बोलण्यासाठी बोललो की माझं तुमच्यावर प्रेम आहे, असं काही होईल का? आणि पुन्हा एखादा वेगळा ट्विस्ट मालिकेत येईल का? आता प्रियाला समजलंय की अर्जुनने माझ्यासोबत नाटक केलंय, तर प्रिया आता या गोष्टीचा बदला घेण्यासाठी सायलीला किंवा अर्जुनला पुन्हा काही हार्म करेल का? या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या भागातच बघायला मिळणार आहे. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.